बघा कसा मस्त दिसतोय घाट. घाटात आता धुकं चालू आहे, तरी पण तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट मिळाला तो दाखवला. बघा आहे की नाही, व्यवस्थित एक नंबर. चला आता तुम्हाला रस्त्याचं दर्शन देऊया. बघा देव हे पूर्वेचा आहे, देवस्थान आहे. नाव गेलेलं आहे. मूर्ती बघा किती छान दिसते, की नाही. चला तसंच पुढे अजून दाखवतो. हे बघा इथे माझी आंबोली, आय लव्ह आंबोली. मला उत्तराखंड मध्ये आल्यासारखं वाटेल. लोक इथे व्ह्यू पॉइंट वर उभं राहून फोटो काढतात. आम्ही पण आता कुठेतरी व्ह्यू पॉइंट बघू आणि एक फोटो काढू. की नाही. कपिराज उभे आहेत, कपिराज. आहे आंबोली घाट. ही स्वच्छ आणि सुंदर आहे बघा, निर्मळ. डोंगर बघा केवढे उंच आहे तिथे. मला चांगला पॉइंट शोधतोय मी, तिथे मला फोटो काढता येईल. गर्दीच्या ठिकाणी फोटो काढणं चांगलं नाही, म्हणून आम्ही पॉइंट शोधतोय. एक पॉइंट आलेला आहे, बघूया आपण एक फोटो काढूया सुंदरसा छानसा. बघा किती सुंदर घाट आहे, आणि या घाटातून आम्ही निघालेले आहोत. आता तुम्हाला कुठे धबधबा जर चालू असला तर दाखवतो, नाही तर पर्याय नाही माझा, कारण इथे धबधब्यासाठी हे आंबोली घाट प्रसिद्ध आहे. पाणी बंद झालेलं दिसतंय, बारीक पाणी आहे. हे बघा बारीक धबधबा. छोटासा धबधबा आहे हा. असेच आणि काय, आता इथे बाजार दिसत नाही म्हणजे धबधबे कमी झाले, त्यामुळे आता बाजार दिसत नाही. ते बिबट्याचा वावर असू शकतो असं तिथे चित्र आहे. चला निघूया पुढे. परवा जसा तुम्हाला मी कोंड्याचा जो धबधब्यांचा रौद्र अवतार दाखवला, तसा आता इथे पाऊस नसल्यामुळे रौद्र अवतार काय दिसता येणार नाही. आणि आता पाऊस इथे कमी झालाय, त्यामुळे धबधबे पण आता शांत झाले. आता पावसाळी जसे फुल पावसात जसे धबधबे असतात तसे तुम्हाला दिसणार नाही. थोडंसं पाणी असेल, ते आपलं वर्ण काय राहिलं असेल शिल्लक येत असेल तेच दिसणार. तसे मोठे धबधबे तुम्हाला आता इथे दिसणार नाही. बरेच दिवस आमचं चाललेलं आंबोली घाट लोकांना, आपल्या व्ह्युअर्सना दाखवायचा, म्हणून आम्ही आज आंबोली घाटातनं म्हटलं जाऊया गोव्याला. टेम्पो वगैरे थांबलेत, का थांबलेत माहिती नाही, काय जेव्हा जेवायला थांबले असते तर. इथे तुम्हाला कणसं मिळू शकतात. हे बघा इथे धबधबा आहे,
जो मेन धबधबा आंबोलीचा जो आहे तो इथे आहे. याला तिकीट वगैरे आहे, सगळं आहे. लोक अजूनही येत आहेत. आहे की नाही छान धबधबा. चला आता तुम्हाला मेन धबधबा दाखवला, हे दाखवलं, घाट दाखवला, घाटाचा व्ह्यू दाखवला. आता आपण पोचूया सावंतवाडी. पण जर पाणी असेल तर काय त्याचं सौंदर्य दिसेल तुम्ही कल्पना करा. चला निघूया पुढे. हे बघा इथे छोटे छोटे धबधबे वरनं येताना पाण्याचे दिसत आहेत बघा. पुढच्या वळणात गेल्यावर तुम्हाला दिसतील. हे बघा वर. तुम्हाला जर दिसत असतील, आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा एक छोटासा धबधबा आहे. मस्त. हे बघा हे वरून येत आहे. पण आता ते एवढं उंची आमची हे होत नाहीये, पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप उंचावरनं हे धबधबे येत आहेत. हा बघा इथे एक आहे. खळखळत वरनं येत आहेत असं आमच्या मॅडम म्हणतात. वरून हे सगळे खळखळत येत आहेत, पण डोंगरामध्ये दिसत नाहीयेत झाडीमुळे. आणि आता पाऊस कमी झाल्यामुळे धबधबे दिसत नाहीयेत तर तसे. हे पहा, हे असे छोटे छोटे मिनी धबधबे झालेले आहेत. ते आता मोठ्या धबधब्यांचे आता मिनी धबधबे झालेले आहेत. चला ऑन हे ऑन